नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहतात बीज टंका। आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या विशेष आर्थिक बुलेटिनमध्ये। पैसा पुराण मित्रांनो, जग वेगाने बदलत आहे। एका बाजूला युद्धाचं सावट, दुसऱ्या बाजूला वाढती महागाई। कधी तेलाच्या किमती वाढतात, शेअर बाजार रोज नवे विक्रम रचतो, पण त्याच वेळी सामान्य नागरिकांच्या खिशावरचा ताण देखील हा वाढतो। आणि म्हणूनच पैसा पुराणमध्ये आम्ही फक्त बातम्या सांगत नाही, तर त्या बातम्यामागचं खरं अर्थकारण, त्याचे उद्योगावर होणारे परिणाम हे देखील समजून घेतो। भारतीय बाजारात गुंतवणूक वाढत आहे, तंत्रज्ञान क्षेत्र झपाट्याने विस्तारत आहे, हरित ऊर्जा क्षेत्रात मोठ्या संधी निर्माण होत आहे आणि जगभरातील आर्थिक अस्थिरतेच्या काळात देखील भारत एक महत्त्वाची आर्थिक ताकद म्हणून उभा राहत आहे। आजच्या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत चांदीच्या दरातील ऐतिहासिक तेजी, रॉबर्ट कियोस्की याची मोठी भविष्यवाणी, साखर निर्यातीवर केंद्र सरकारची बंदी, कच्च्या तेलाच्या किमतींनी ओलांडलेला $105चा टप्पा आणि जागतिक संकेताच्या पार्श्वभूमीवर तेजीत सुरू झालेला भारतीय शेअर बाजार। चला तर मग सुरुवात करूया आजच्या सर्वात चर्चेत असलेल्या बातमीपासून। जगभरातील आर्थिक अस्थिरता, वाढती महागाई, डॉलरवरील दबाव आणि औद्योगिक मागणीत झालेली मोठी वाढ यामुळे चांदीच्या दरात प्रचंड तेजी पाहायला मिळत आहे। एकेकाळी गरीब माणसाचं सोनं म्हणून ओळखली जाणारी चांदी आता जागतिक अर्थव्यवस्थेतील सर्वात महत्त्वाच्या धातूमध्ये गणली जात आहे। विशेष म्हणजे रिच डॅड पुअर डॅड या जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोस्की यांनी काही वर्षापूर्वी केलेली भविष्यवाणी आता प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे। कियोस्की यांनी सातत्याने सांगत होते की भविष्यात डॉलरवरील विश्वास हा कमी होईल, सरकारी कर्ज प्रचंड वाढेल आणि लोक सुरक्षित गुंतवणुकीसाठी मौल्यवान धातूकडे वळतील। त्यांनी विशेषतः चांदीबाबत अत्यंत आक्रमक अंदाज व्यक्त केला होता। त्यांच्या मते चांदी ही केवळ दागिन्याचा धातू राहणार नाही, तर भविष्यातील उद्योग व्यवस्थेचा कणा ठरणार आहे। आज ती परिस्थिती प्रत्यक्ष दिसू लागली आहे। सध्या भारतात चांदीचा दर हा प्रति किलो सुमारे 3,10,000 रुपयांपर्यंत पोहोचला आहे। 14 मे 2026 रोजी अनेक बाजारांमध्ये चांदीचा दर हा प्रति ग्रॅम सुमारे 310 रुपये इतका नोंदवला गेला। म्हणजे 10 ग्रॅमसाठी सुमारे 3,100 रुपये मोजावे लागतात आणि प्रति किलो 3,10,000 रुपयांपर्यंत मोजावे लागतात। गेल्या काही वर्षात एवढ्या वेगाने चांदी वाढेल अशी कल्पना अनेकांनी केली नव्हती, पण आता परिस्थिती बदलत चालली आहे। कारण ही वाढ केवळ गुंतवणुकीमुळे नाही, तर औद्योगिक मागणीमुळे देखील वाढत आहे। आज जगभरात इलेक्ट्रॉनिक वाहनांची मागणी वाढत आहे, सोलर पॅनल प्रकल्प झपाट्याने उभे राहत आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI आधारित उपकरण देखील वाढत आहे, आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स उद्योग देखील विस्तारत आहे आणि या सर्व क्षेत्रांमध्ये चांदीचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो। विशेषतः हरित ऊर्जा क्षेत्रात चांदीचं महत्त्व हे प्रचंड वाढलं आहे। एका सोलर पॅनलमध्ये मोठ्या प्रमाणात चांदी लागते। इलेक्ट्रॉनिक वाहनांमध्ये पारंपरिक वाहनाच्या तुलनेत अधिक चांदी वापरली जाते। यामुळे औद्योगिक मागणी सातत्याने वाढत आहे। अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनीही देखील पुढील काही वर्षात चांदीची मागणी विक्रमी पातळीवर जाईल असा अंदाज व्यक्त केला आहे। भारतातही आता गुंतवणूकदारांचा कल चांदीकडे वळताना दिसत आहे। पूर्वी लोक मुख्यतः सोन्यात गुंतवणूक करत होते, मात्र आता चांदी ही गुंतवणुकीचा महत्त्वाचा पर्याय बनत चालली आहे। MCX वर चांदीच्या फ्युचर्समध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहार सुरू आहेत। किरकोळ गुंतवणूकदार या बाजारात उतरले आहेत, मात्र बाजारातील सर्व तज्ञ कियोस्की यांच्या अंदाजाशी पूर्णपणे सहमत नाहीत। कारण चांदीचा बाजार हा अत्यंत अस्थिर मानला जातो। काही महिन्यात हजारो रुपयांची तेजी होती, तर काही दिवसात मोठी घसरण देखील दिसून येते। म्हणूनच तज्ञ दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवण्याचा सल्ला देत आहेत। विशेष म्हणजे अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँक जर व्याजदर कमी करण्यास सुरुवात केली तर मौल्यवान धातूमध्ये आणखी तेजी येऊ शकते। डॉलर कमकुवत झाला की गुंतवणूकदार सोनं आणि चांदी यांच्याकडे वळतात। यामुळे आगामी काळात चांदी आणखी चर्चेत राहणार हे स्पष्ट आहे। आणि मित्रांनो, चांदीच्या या तेजीसोबतच आता सोन्याने देखील नवे विक्रम रचायला सुरुवात केली आहे। चला पाहूया पुढची मोठी बातमी। देशातील सोनं आणि चांदी यांच्या दरामध्ये पुन्हा एकदा मोठी उसळी पाहायला मिळाली। केंद्र सरकारने सोनं आणि चांदी यांच्यावर आयात शुल्क थेट 6% वरून 15% नेलं आहे। या निर्णयानंतर MCX वर सोन्याचा दर हा तब्बल 1,63,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे गेला, तर चांदीचा दर देखील 3 लाख रुपयांच्या पुढे गेला आहे। आता प्रश्न असा पडतो की सरकारने इतकी मोठी शुल्क वाढ का केली? यामागे मुख्य कारण म्हणजे वाढती आयात आणि परकीय चलनावरचा दबाव। भारत हा जगातील सर्वात मोठे सोने ग्राहक देशांपैकी एक आहे। दरवर्षी मोठ्या प्रमाणात सोने आणि चांदी आयात केली जाते।
यामुळे डॉलर मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. जेव्हा आयात वाढते तेव्हा रुपयावर दबाव हा वाढत असतो. सरकारला हा दबाव कमी करायचा आहे, म्हणून आयात कमी करण्यासाठी शुल्क वाढ करण्यात आली. पण या निर्णयाचा थेट परिणाम सामान्य ग्राहकांवर होत आहे. मुंबईसह देशातील प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर हा 10 ग्रॅमसाठी 1,60,000 रुपयांच्या वर गेल्याने आता ग्राहक नाराज आहेत. लग्नसराईच्या हंगामात ही वाढ ग्राहकांसाठी मोठा धक्का मानली जाते. दुसरीकडे जागतिक परिस्थिती देखील सोनं आणि चांदी यांच्या बाजाराला आधार देत आहे. इराण-इस्रायल संघर्ष, डॉलरमधील चढ उतार, अमेरिकेतील व्याजदर धोरण आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी वाढती मागणी या सर्व गोष्टीमुळे गुंतवणूकदार पुन्हा एकदा मौल्यवान धातूकडे वळत आहे. तज्ज्ञांच्या मते आगामी काही काळात सोनं 1,70,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतं, तर चांदी 3,40,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकते. मात्र उच्च दरामुळे दागिन्यांची मागणी कमी होण्याची शक्यता आहे. आणखी एक मोठी चिंता म्हणजे तस्करी. पूर्वी शुल्क कमी झाल्यामुळे सोन्याच्या तस्करीत घट झाली होती, पण आता पुन्हा बेकायदेशीर आयात वाढू शकते, कारण जिथे अधिक कर तिथे काळा बाजार वाढण्याचा धोका हा कायम असतो. यामुळे सरकारसमोर आता दुहेरी आव्हान आहे: महागाई नियंत्रणात ठेवणे आणि बेकायदेशीर व्यापार हा रोखणे. दरम्यान महागाई नियंत्रणासाठी सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे, तो म्हणजे साखर निर्यातीवर बंदी. चला पाहूया ही महत्त्वाची बातमी. देशात साखरेचे दर वाढू नयेत आणि सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा फटका बसू नये यासाठी केंद्र सरकारने साखर निर्यातीवर तत्काळ बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कच्ची, रिफाइंड आणि पांढरी अशा सर्व प्रकारच्या साखरेच्या निर्यातीवर 30 सप्टेंबर 2026 पर्यंत निर्बंध लागू असणार आहेत. सरकारचा मुख्य उद्देश स्पष्ट आहे: देशांतर्गत बाजारात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवणे आणि दर नियंत्रणात ठेवणे. गेल्या काही महिन्यांपासून साखरेच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त होत होती. त्यातच यंदा अल निनोच्या प्रभावामुळे पावसाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. जर पाऊस कमी झाला तर ऊस उत्पादन घटू शकतं आणि त्याचा थेट परिणाम साखर उत्पादनावर होऊ शकतो. हीच शक्यता लक्षात घेऊन सरकारने आधीच पाऊल उचललं आहे. तर मित्रांनो, साखर हा फक्त गोड पदार्थ नाही, तो देशाच्या अर्थव्यवस्थेशी जोडलेला मोठा उद्योग आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक ही राज्य ऊस उत्पादनासाठी ओळखली जातात. लाखो शेतकरी, हजारो साखर कारखाने आणि मोठा रोजगार या उद्योगावर अवलंबून आहे. मात्र सरकारने स्पष्ट केलं आहे की सध्या ग्राहक हिताला प्राधान्य दिलं जाणार. या निर्णयामुळे निर्यातदार आणि साखर उद्योगांना काही प्रमाणात फटका बसणार आहे, पण देशांतर्गत महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचं सरकारचं मत आहे. विशेष म्हणजे भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे. यामुळे भारताने निर्यात थांबवल्याचा परिणाम जागतिक बाजारावर देखील होणार. अनेक देश भारतीय साखरेवर अवलंबून आहेत. आता त्यांना पर्यायी बाजार शोधावे लागतील. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निर्णयासाठी काही अपवाद ठेवण्यात आले आहे. ज्या साखरेचे लोडिंग आधीपासून सुरू झाले आहे किंवा जहाजे बंदरावर पोहोचली आहेत त्यांना निर्यातीची परवानगी दिली जाणार आहे. तज्ज्ञांच्या मते हा निर्णय तात्पुरता दिलासा देणारा असला तरी भविष्यात साखर उद्योग आणि शेतकऱ्यांवर त्याचे काही आर्थिक परिणाम होऊ शकतात. पण सध्या सरकारचं प्रमुख लक्ष एकच आहे: महागाई नियंत्रणात ठेवणे. आणि मित्रांनो, महागाईच्या चर्चेत आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट ठरते, ती म्हणजे कच्चं तेल. कारण तेल महागलं की जवळपास प्रत्येक वस्तू महाग होते. चला पाहूया जागतिक तेल बाजारातील मोठी घडामोड. इराणमधील तणाव, होर्मुझ समुद्रधुनीतील अनिश्चितता आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील महत्त्वपूर्ण बैठकीमुळे जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ ही झाली आहे. ब्रेंट क्रूडचा दर $105 प्रति बॅरलच्या पुढे गेला आहे, तर अमेरिकन WTI क्रूड हे $101च्या आसपास आहे. जागतिक बाजारात निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे ऊर्जा क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे होर्मुझ समुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाचा तेल वाहतूक मार्ग ओळखला जातो. जगातील जवळपास 20% कच्चे तेल हे या मार्गातून वाहून नेलं जातं. जर या मार्गात अडथळा निर्माण झाला तर जागतिक इंधन पुरवठ्यावर देखील मोठा परिणाम पाहायला मिळतो. सध्या इराण संबंधित तणावामुळे याच मार्गावर अनिश्चितता निर्माण झाली आहे. अनेक तेल टँकरच्या हालचालीवर परिणाम होत आहे. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यातील बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण चीन हा इराणी तेलाचा मोठा ग्राहक आहे. अमेरिकेला अपेक्षा आहे की
चीन इराणवर दबाव टाकेल आणि होर्मुझ मार्ग पुन्हा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करेल। गेल्या काही आठवड्यांपासून तेलाच्या किमतीमध्ये मोठे चढ उतार पाहायला मिळत आहे। पुरवठा साखळीतील अडथळे, जागतिक साठ्यातील घट आणि युद्धजन्य परिस्थिती यामुळे बाजारावर दबाव हा वाढत आहे। काही विश्लेषकांच्या मते जर संकट आणखी वाढलं तर ब्रेंट क्रूड $120च्या पुढे जाऊ शकतं। भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशांसाठी ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे, कारण तेल महागलं की पेट्रोल आणि डिझेल महाग होतं, वाहतूक खर्च वाढतो, उद्योगांचा खर्च वाढतो आणि शेवटी महागाई वाढते। सध्या देशात इंधन दर स्थिर असले तरी जागतिक बाजारातील वाढत्या किमतीचा परिणाम पुढील काळात दिसू शकतो। आणि मित्रांनो, तेलाच्या या वाढत्या किमती, जागतिक तणाव आणि डॉलरमधील चढ उतार याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर देखील पाहायला मिळतो। भारतीय शेअर बाजाराने आज मजबूत सुरुवात केली आहे। चला पाहूया शेवटची आणि महत्त्वाची आर्थिक बातमी। जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत, अमेरिकन आणि आशियाई बाजारातील तेजी आणि AI क्षेत्रातील वाढत्या गुंतवणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजाराने मजबूत सुरुवात केली। मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दोन्ही निर्देशांक वाढीसह व्यवहार करताना दिसले। सेन्सेक्सने सुरुवातीच्या सत्रात 300हून अधिक अंकाची वाढ नोंदवली, तर निफ्टीने देखील 23,500चा टप्पा हा पार केला। बाजारातील या तेजीसाठी काही कंपन्यांच्या मजबूत तिमाही निकालांनी देखील महत्त्वाची भूमिका बजावली। विशेषतः फार्मा आणि मेटल क्षेत्रातील शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली। निफ्टी फार्मा निर्देशांक देखील जवळपास 2% वाढला। धातू क्षेत्रातील कंपन्यांमध्ये देखील चांगली कामगिरी पाहायला मिळाली, मात्र माहिती तंत्रज्ञान क्षेत्रावर दबाव हा कायम आहे। इन्फोसिस, TCS, HCL टेक आणि टेक महिंद्रा या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली। दरम्यान अमेरिकन शेअर बाजारातील तेजीमुळे आशियाई बाजाराला देखील मोठे बळ मिळाले आहे। नेस्डॅक आणि AI क्षेत्रातील वाढत्या खर्चामुळे तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक होत आहे, याचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसत आहे। मात्र बाजारासाठी अजूनही धोके कायम आहेत। कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, रुपयातील कमजोरी आणि विदेशी गुंतवणूकदारांची विक्री या गोष्टी भारतीय बाजारासाठी चिंतेचा विषय बनत चालले आहेत। ब्रेंट क्रूड $160च्या आसपास गेल्यास महागाईचा दबाव वाढू शकतो। तज्ज्ञांच्या मते निफ्टीने 23,400च्या वर टिकून राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। हा स्तर कायम राहिला तर बाजार 24,000च्या दिशेने जाऊ शकतो, पण पुढील दिशा पूर्णपणे जागतिक परिस्थितीवर अवलंबून असणार आहे। तर मित्रांनो, आजच्या पैसापुरांमध्ये आपण पाहिलं चांदीच्या दरातील ऐतिहासिक तेजी, रॉबर्ट कियोस्कीची भविष्यवाणी, सोनं आणि चांदी याच्यावरील वाढलेले आयात शुल्क, साखर निर्यात बंदी, कच्च्या तेलाच्या किमतीमधील उसळी आणि भारतीय शेअर बाजारातील तेजी या सर्व बातम्या वेगवेगळ्या वाटत असल्या तरी त्यांचा एकमेकांशी थेट संबंध आहे। तेल महागलं की महागाई वाढते, महागाई वाढली की लोक सुरक्षित गुंतवणुकीकडे वळतात, त्यामुळे सोनं आणि चांदी वाढते, तर दुसरीकडे महागाई नियंत्रणासाठी निर्यात बंदी घालते आणि या सगळ्या घडामोडींचा शेअर बाजारावर परिणाम होतो। म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेतील प्रत्येक हालचाल शेवटी सामान्य नागरिकांच्या खिशावर परिणाम करते आणि म्हणूनच अर्थकारण समजून घेणं प्रत्येकासाठी आवश्यक बनलं आहे। आजचं हे विशेष आणि सविस्तर बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच महत्त्वाच्या आर्थिक, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींच्या सखोल विश्लेषणासह आम्ही पुन्हा भेटू। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, गुंतवणूक विचारपूर्वक करा आणि आर्थिक घडामोडीवर लक्ष ठेवा। आपण पाहत होतात बीज डंका। नमस्कार, धन्यवाद।